शिवाला नवी उर खेळला बोली मंडळ गड चुकून गोळगड संगमेश्वर रत्नागिरी राजापुरा परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ हे कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ हे कोकण एक दुसरा विषय शाहीर का म्हणता की म्हणता मला मी धुरे मला मी फाळाला धार काढून ठेवलेलीच आहे म्हणजे शाहीर विषय कसा तुम्ही फाळाला धार अगदी हवी तशी खावा पण फाळ एकदा जमिनीमध्ये तो नांगर गेला तर कधी कधी फाळ पण मित्रांनो तुटतो काय म्हणून बक्षीस आलेला आहे रवींद्र दत्ताला मोठेकर गाव साखर दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे मानाचा मुजरा तर विषय काय फाळ म्हणतात की फाळाला झाड लावून आलोय पण कधी कधी भालकात निघतो पण जमीन कशी राहते जाग्या जमिनीला काय त्याचं नुकसान पोहोचत पण नांगराचा फाळ मात्र तुम्ही धार कशी पण तिला लावा त्या फाळाला पण फाळ मात्र तुटतो परत दुसरा मुद्दा शाहीर काय म्हणता शाहीर म्हणता अरे लेगा माझा पिवळा झाला तो धुनानी माझी बायको आहे आता मी नुसता बोलून जर तुमच्या लेंग्यावर एवढा तुमचा विषय आला असेल तर लेंगा खरंच तेवढा केल्यावर होईल ते नक्की तुमचा काय पण शाहीर विषय कसा आहे बघा विषय कसा हो बायको तुमच्यापेक्षा लहान आहे ना बायको वयात कशी आहे लहान आहे तुम्ही लेंगाचा पिवळा केला होता लगेच बायको धुवा घेऊ नका आणि बायको आरडू पण नका एवढं बायको वरडा स्टुपिड कुठलं बायको लहान आहे का बायको समजून घ्या है ना बायको कशी आहे लहान आहे बायको थोडं समजून घ्या आणि म्हणून विषय आहे दुसरा शाहिराने माझ्या प्रश्नाचं उत्तर शाहीर तुम्हाला चांगलंच म्हणते आपण चांगल्याला चांगलंच बोलणारा माणूस आहे पण शाहीर आजही तुम्ही दिलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर बरं ते काय का आजही तुम्ही माझ्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर गोवा 100 नाही 200% चुकलेलं आहे कसा बसवला म्हणून तुम्हाला सांगतो शाहीर माझ्या ग्रंथ माझ्याकडे आणू नका बाप दाखवाने श्राद्ध घाल असा करणारा मी शाहीर पण माझा प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं चुकीचं आहे बाबा आता राहिला विषय तुमच्या विषयाचा तर शाहिराला गेल्या वर्षी मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता आता काही गोष्टी त्यांनी नाही मांडल्या त्यांना काय नाही मांडलं अक्षरशः वेळवेळ तुम्ही यजमानी माणसा इकडे या बघू तर शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर गेल्या वर्षी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला होता तुम्ही आता पटवूनच नाही दिली आहे ना आकडी आली कोयती आकडी जरी कोयती अडकली तरी कुठं ती मला पण आता समजत नाही म्हणून दिवाना दिल तेरा दिवाना आणि सुंदर सुंदर विषयाचा प्रश्न होता कोणचा हा पुढचा विषय काय आहे आडवळ किनवळ का तुम्हीच काढली मोठ्याचं बोलून वर किनवळ का तुम्हीच काढली मोठ्याचं बोलून टिकतं अहो आबा जरासा रुकून बसा की हात जोडीत चाललं विषय कसा आला आता बेरकाची राखण झाली सध्या गावाला कामं आहेत घोडवे झाले बरोबर शेतीची कामं झालं घोडीची आणि बेडीची तर बायको या नवऱ्याला काय सांगते ऐका लांब दुवाऱ्याला बांधून ठेवलाय काय म्हणतो ऐका बायको नवऱ्याला काय म्हणते ऐका मी लांब दुवाऱ्याला बांधून ठेवलाय काम हा याचं हो पाहिलं बायको काय म्हणते आहो तुम्ही मी लांब दुवाऱ्याला बांधून ठेवलाय काम हा
अवधनी याला सोडू नका तुम्ही सैद. बायको म्हणते याला सोडू नका तुम्ही सैद, धरा नांगराला काला हवैद. याला सोडू नका तुम्ही सैद. बायको काय म्हणते, घरात जो बैल पाळला तो बैल कसा आहे, गाड्या नकाचा आहे, त्याला लांब दोरीला बांधून ठेवला, त्याला कासरा काढा लावलाय, लांब कासरा लावलाय, त्याला कासरा लावा. आणि बैल कसा मित्रांनो सगळ्यांना माहिती, आपण गावात येऊ सर्व जेव्हा बैल आपण पहिल्यांदा नांगराला धरतो तेव्हा बैल उधळतो ना, बैल जेव्हा पहिल्यांदा नांगराला धरतो बैल कसा करतो, उधळतो. बायको काय म्हणते, आवना दोऱ्याला बांधून ठेवलंय काम हाय याचा हो बैल. अवधनी याला सोडू नका तुम्ही सैद, याला सोडू नका तुम्ही सैद, धरा नांगराला काला हवैद. याला सोडू नका तुम्ही सैद, धरा नांगराला काला हवैद. दुसरा मुद्दा या ठिकाणी शाही राणी. बरं विषय माझ्या गवळीचा त्यांनी भाग दिला. मला म्हणतात गोवा तुमच्या गवळीचा भाग देतोय. आता गवळीचा भाग देतो तुम्ही म्हटलं काहीतरी गवळीचा भाग चांगला असेल तर शाही राणी त्यांची गवळण चालू केली. चंदन तुम्हा सगळ्यांना त्रिवार वंदन. माझ्या सर्व युट्यूबरचा त्यांना 21 19 हा मित्रांनो या ठिकाणी सन्माननीय शाहीर माझे बंधू तुरेमध्ये नामवंत शाहीर देवेंद्रजी शिवणभाऊ यांचे बंधू माझे भाऊ देवेंद्रजी शिवण जितूदादा शिवण हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर येत्या 19 तारखेला आमचे सुनीलदादा डावर आयोजित 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंडळ ठीक सायंकाळी 7:30 वाजता शक्तिवाली शाहीर मी स्वतः राजेश निकम आणि तुरेवाले शाहीर सन्माननीय माझे बंधू देवेंद्रजी शिवणभाऊ असा सामना आमच्या दोन शाळेमध्ये होणार आहे. तरी माझ्या सर्व रसिक राजांनी त्याही कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. 14 तारखेला परत आमचा झोपाट आहे. स्वतः मी शाहीर राजेश निकम आणि शाहीर विकास लांबोरे विषय आणि गवळणीचा शाहीरांनी माझ्या गवळणीला भाग दिला. तर मी म्हटलं आता गवळणीला भाग काहीतरी बहुत चांगला देते. तो गवळणीला भाग देता देता ह्यांनी केली ह्यांची गवळण चालू आणि म्हणतात गवळणी म्हणतात की तुझ्या डोईवर पदर शोभतोय भारी खाली तू ठेवू नको. आता मी म्हटलं गवळ आहे राजेशानी कानाची है ना, त्या डोईवरनं बदल आला कुठं माहिती त्याचा काना पण गायब झाला, त्याचा काना पण गायब, त्यातली राधा पण गायब. काय म्हणतात चुकीचा लिहून घेऊ नको आणि डोईवरला बदल खाली काय म्हणलं डोईवरला बदल खाली ठेवू नको. शाहीर हो शाहीर तुमच्या सारख्या माणसाला सांगायची वेळ येते माझ्यासारख्या कालच्या पाहणारी शकांती काय लावलेलो डोईवरचा पदर खाली पण ठेवत नाही. डोईवरचा पदर खाली सरकतो आणि तो खांद्यावर येतो. काय शिकलो दादा डोईवरचा पदर पण खाली ठेवतो का खेळण्याची वस्तू आहे ह्या भांड्यात
दोरीवरचा पदर हा सरकून खाली खांद्यावर येतो, त्याला पण बुवा खाली ठेवत नाही बुवा. तुम्ही लय मोठा बुवा, तुमची 40 गाणे आहे, पण बुवा तुम्ही जेवढा मोठा हो तेवढा खोटा हो बुवा. बक्षीस आलेलं आहे बिग फॅन, मी कोकण कथाच युट्यूबवर माझ्या भावाच्या माध्यमातून 100 रुपयाचं महाराज परमेश्वर आहे. त्यानंतर शाहीर म्हणतात माझी बायको आहे, आणि नंतर म्हणतात श्रीमान राजेश निकम. आता बायको पण म्हणतात, इकडे श्रीमान पण म्हणतात, चला काय ते एकदा तुमच्या तुम्ही आपला ठरवा नक्की काय करतो. आणि म्हणून दुसरा विषय शाहीराणी, तो मला त्यांच्या गवडीला भाग आता मला मुळात त्यांची गवडच काही कळली नाही. त्या गवडीत राधा आणि काना असायला हवा ना. दोरीवरचा पदर आला, दोरीवर पदर आला, काय झालं जीवाचं वनवास सगळं झाले ते. दोरीवर पदर, त्या गवडीत राधा पण काय म्हणतात, काना पण काय म्हणतात, काना म्हणतात त्या राधेला फसवण्याचा होता नाही, आणि म्हणतात त्या समोर लोका येडी, बाकीचे सांगतात ती हे मोठे शहाणे बुवा. राधेला म्हणतात काना नाही फसवला, यामध्ये माहिती त्याला काय त्यांचा अभ्यास काय साधा आहे, लय मोठा बुवा त्यांचा अभ्यास लय माहिती. आणि म्हणून दुसरा विषय परत शाहीराणी गणेशोत्सवानिमित्त 16 सप्टेंबर रोजी शक्तीमध्ये शालिक सचिन विरुद्ध एकनाथजी टिके साखर गावचे मांडलेली नाही घराणे गाव साखर मामांवाडी तर मग खेळचे रत्नागिरी असा मिळून हा सामना गणपतीमध्ये होणार आहे. तर या दोन्ही शाहिरांचा सामना पाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. गावाला मिळून सामना आहे. 200 रुपयाचा बहादार पारितोषिक आहे. शाहीर म्हणायचा स्तवन, शाहिरांचा स्तवन, स्तवनाचा विषय मात्र कोणी चांगला गायला. गाण्याचा पण विषय चांगला होता. चांद तारों में नजर आए चेहरा तेरा. छोटा बाता बघू. सध्याचं गाणं ट्रेंडिंगचं आहे ते. शायरांनी स्तवन गायला, सुंदर स्तवन होतं. यावस्तेत येडू डोंगर चढणं व्हायचं नाय, माझं हाल बघून तू दोन पावल खाली आवला. अगं काल अचानक येडू आलाय गडून, कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून, कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून. शाहीर तुम्ही रेकॉर्डिंगला किती सुरात गाताय, तुम्ही रेकॉर्डिंगला किती तालात गाताय त्याला महत्व नाही बुवा. तुम्ही लाईव्ह मध्ये चालू कार्यक्रमात तुम्ही काय लोकांना सुरात गाताय बुवा त्याला महत्व आहे. तुम्हाला फरमाईश भाषा विसरल्या काय म्हणता ऐका, मी काय म्हणतो, तुम्हाला चालू गाण्यामध्ये फरमाईश भाषा विसरल्या, पण प्रेक्षकांनी दिलेले पैसे देऊन दिलेल्या फरमाईश आपण किती तालात गातोय, आपण किती सुरात गातोय याचा मग पहिला अभ्यास करा. लाल कलरची साडी तो तुमचा काम नाही होत. तुम्ही म्हणून सांगतोय तालुक्यातले जिल्ह्यातले तुम्ही या लोककलेतील नामवंत टॉपचे शाहीर आहात धुळेवाले, पण नुसता बुवा आहे ना नावर गाण्याचं बांधायचं. ही दोन गाणी जर सोडली ना तर बुवा होतं बेसूर. आता आल्यावर म्हणती त्याचा पुढचं पण तुम्हाला सांगतो की काय म्हणतील. आल्यावर म्हणतील मी जर बेसूर असून जर मला एवढ्या फरमाईश येतात तर मी आपला बेसूरच राहणार. बुवा तुम्ही बेसूर राहा, पण एक छोटा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतोय आज लोक तुमच्याकडे तुम्ही पोपटपंची किती करताय त्याच्यापेक्षा तुम्ही तालात किती गाताय, तुम्ही सुरात किती गाताय याला बहु लोकांचं प्राधान्य जास्त आहे बुवा. म्हणून शेवटचा विषय आपल्या चक्रामध्ये ठेवतोय म्हणजे बारी माझ्या ठिकाणी संपवतोय. कारण पोवाडे किती 2 तास मेघाचा कोंबडा आपल्या गावाला गेल्यावर कापायचाच आहे. बरोबर विषय कसा पाहिजे हे नाही.
या ठिकाणी पाणबुडीचे शिलेदार विश्वनाथ लिंगेकर मी भार्गव दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा बहादर पारितोषिक केलेला आहे. शाकिरी मनाचा मुजरा करतो. तर शाकीर हा घेऊया फरमाईश आलेले आहेत मित्र मित्रांनो. तर विषय असा आहे शाहिराणी जो मगाशी नमनाचा विषय केला. शाहीर तुम्हाला मी अजूनही सांगतोय तुम्हाला फरमाईश येत आहे तुम्ही बेशक नमन करा. मला तरी वैयक्तिक त्याचा काय प्रॉब्लेम नाही बुवा. पण एकंदरीत जर विचार करायला गेलात ना शाहीर म्हणजे फरमाईश तुम्हाला करू दे तुम्ही नमन केल्याचा बाजार करू नका. हे माझं एक तुम्हाला प्रामाणिक मत. तुम्ही चांगले ज्ञानी आहात जाणकार आहात आणि जर शाहीर तुम्हाला नमन करायचं असेल मित्रांनो तर एवढी भारी मावशी आहे का गाडी मिशा काढायला हवा मावशीला ए मुलीनो मावशी कशी मावशी आहे बघा नमनातली दाढी मिशी काढा एक नंबर चिकनी मामा आहे मावशीचा. म्हणून विषय कसा बघा पुढचा विषय काय आहे एक म्हण आहे साधू संतांची म्हण आहे बोले कैसा चाले त्याची म्हणता मी पावले. बोले कैसा चाले त्याची म्हणता मी पावले. विषय कसा आहे बघा आणि हा विषय फक्त शाहिरांसाठी आहे म्हणजे तो त्यांना पचेल सांगा. मी काय म्हणतोय विषय आहे का बघ. अहो घेऊन कट्टी कशी केलीस गट्टी घेऊन कट्टी कशी केलीस गट्टी नाही वागीन बुवा तुझं ठिकाण नाही वागीन बुवा तुझं ठिकाण माझं बोलणं आहे रोकठोकर माझं बोलणं आहे रोकठोकर याचा विचार कर तू जोरा. माझं बोलणं आहे रोकठोकर याचा विचार कर तू जोरा. ही फरमाईश अशी आहे अमोलबाई संकेतदादा घोले या माझ्या भावांच्या माध्यमातून 212 रुपयाचा बहादर पारितोषिक आहे. फरमाईश आलेली आहे भेटी झाली राहत तुझ्यासाठी. अतुल पेजरे गाव डिग्री संकेश्वर साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचा बहादर पारितोषिक. प्रसाद परशुराम हेरेकर साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक दिले आहे. तर मित्रांनो जे राजापूर तालुक्यामध्ये जे कळसवली गाव आहे त्या गावामध्ये आम्ही एक गाणं केलं होतं आणि त्याच गावचे बरीचशी मंडळी अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत तर त्यांची फरमाईश आलेली आहे कळसवली गाण्यावरती गाणं बहुत आहे म्हणून मित्रांनो. हे गाणं आताच 15 दिवसापूर्वी आपण रेकॉर्डिंग केलं होतं. गाणं YouTube वरती आलेलं आहे. फरमाईश केली त्याची एका मुकड्यामध्ये.
राजापुरात माझ्या कोकणात साऱ्यांची आहे शान गाव कळसवली आहे आनंदान आई कालिकेच्या किरपेन गाव कळसवली आहे आनंदान आई कालिकेच्या किरपेन त्या गाण्याची फरमाईश गडबडीची एका बोक्यात घेतोय. त्यानंतर एक रासलेवांच्या गाण्याची फरमाईश आहे ती एका बोक्यात घेतोय. माझे वारी कार्यक्रमाच्या ठिकाणी सांगता करतो तसा बरोबर म्हणून विषय आहे गवळण आहे वेळी झाली जाणं तुझ्यासाठी म्हणून म्हणायचं आहे. या जन्माचं नातं विसरू कशी मी कान्हा अरे तुला वीर राग अंत नको हा पाहू माझा ऐकून जरा तुम्ही या मनासारखा तू माझ्या वागरी या राधेसाठी येशील का तू सांग रे मनी धरू नको असा राग रे या राधेसाठी येशील का तू सांग रे वेळी झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या वेळी Thank you.
सोलकर बी अंधेरी संगमेश्वर काहीच्या माध्यमातून 500 रुपयाचे 10,000 पारितोषिक आले आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो. काय आदिश्री रणजित मोतेकर या ताईच्या माध्यमातून आमचे विशाल सुतार यांच्याकडे 100 रुपयाचे 10,000 पारितोषिक आले आहे. त्याप्रमाणे विकास केंद्र पलक या दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचे 10,000 पारितोषिक आले आहे. आणि म्हणून राजसेवाची गाण्याची फरमाईश झालेली आहे. चढा उचला वरचा आवडतो काय करायचं बघा. शेवटचा विषय घेतला बाई संपवलं. मला पण जायचं आहे गावाला. अरे कसा गुलाब बोलतोय त्या सुगंधी झालीला भीमावडीला बोले रामू रामू रमाईला. म्हणून म्हणतोय कार्याध्यक्ष मनसेचे कार्याध्यक्ष मनसेचे आमचा नेता हा कामाचा. अहो कार्याध्यक्ष मनसेचे आमचा नेता हा कामाचा. इथे आहे गाजा माझा इथे आहे गाजा माझा माझा राज साहेबांचा. इथे आहे गाजा माझा माझा राज साहेबांचा. आणि या सुंदर पवईचा माझ्या या सान्याच्या चरणावरती आजची सेवा या ठिकाणी झालेली आहे. कोणाच्या या माझ्या मंडळातील सर्व तमाम कार्यकर्त्यांचे जे सर्व शिलेदार आहेत माय माऊले आहेत त्या सर्वांचे आभार मानतो. या छोट्याशा शामिरावरती आपण विश्वास ठेवून जी कार्यक्रमाची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आभार मानतो. जी काही या शाहिराकडून आपली वेळी वाटणी सेवा झाली असेल तुमचा छोटा भाऊ समजून ही सेवा गोड बनवून घ्या अशा आशा बाळगतो. शाहिराने देखील त्यांच्या मुली वाटण्यासाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहीर तुम्ही 40 चे 80 गाणी करा त्या नटेश्वराने तुम्हाला अजून उदंड आयुष्य देऊ. तुमच्या पुढील वाटण्यासाठी शुभेच्छा देतो मित्रांनो. आणि आपल्या सर्वांची साक्षीने अशी सेवा माझ्या ठिकाणी संपन्न झाली जाहीर करतो.